नमस्कार, कसे आहात? खूप दिवसानंतर मी ब्लॉग करायला घेतला आहे आणि आता उन्हाळा संपला आहे आणि पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. यावर्षी लवकरच पाऊस चालू झाला आहे. पाऊस जरी पडत असेल ना तरी गरम मात्र होते किचनमध्ये, असं पण फॅनशिवाय जमत नाही. आणि आता शाळेच्या सुट्ट्या पण संपत आल्यात, तर थोडंफार इकडे तिकडे फिरणं सगळं झालेलं आहे. आणि आता परत बॅक टू रुटीन, जसं आधी होतं तसंच रुटीन. टिफिन, स्कूल, रोजचं जसं रुटीन आहे तेच असणार आहे. मन की देखो बावरी है बातें। मला गाणी ऐकायला खूप आवडतात आणि मी रोज गाणे ऐकते. माझी जी कामं आहेत ना, ती अर्धी कामं आहेत ना फक्त गाणे ऐकून होतात. मला आधीपासूनच सवय आहे. मी टी व्हीवर लावते किंवा माझ्याकडे स्पीकर आहे त्यावर किंवा मोबाईलवर, तर नेहमी मी गाणी ऐकतच कामं करत असते. जशी मी देवांची गाणी ऐकते, श्लोक, मंत्र, तारक मंत्र, तसंच मी बॉलिवूडची जी आहेत ती गाणी, तमिळ, तेलुगू सॉन्ग असतील जे जुने आहेत ते सुद्धा मी ऐकते, लँग्वेज जरी समजत नसेल तरीसुद्धा. तर मला गाणे खूप आवडतात. तर थोडीफार काही कामं होती पेंडिंग, तर ती सगळी मी आता करून घेते. बऱ्याच दिवसापासून 2 प्लांटर तसेच ठेवले होते मी. त्यातले प्लांट्स सुकले होते आणि ते तसेच पडून होते. तर मी 2 दिवसापूर्वीच बिल्डिंगखाली ना प्लांट्स होते, तर तिथलं मी कटिंग करून आणलं होतं. मला माहिती नाही त्या प्लांटचं नाव काय आहे, पण ते इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही ठिकाणी चांगलं जे आहे ते वाढतं. त्यासाठी मी ते लावते आणि त्यासोबत बाकीची जी प्लांट्समधली माती आहे ती सगळी अशी मोकळी करून घेते. खत वगैरे अजून मी टाकलेलं नाही आहे. बघू आता एखाद दिवस मला सगळ्या झाडांना खत टाकायचं आहे. खत आहे माझ्याकडे. 15 दिवसातून किंवा महिन्यातून नेहमी अशी झाडातली माती आहे ना मोकळी करून घ्यायची. त्याने झाडांनासुद्धा ऑक्सिजन भेटतं आणि वाढसुद्धा छान होते. तर खत मी एखाद दिवस टाकेल आता वेळ काढून, कारण भरपूर झाडं आहेत. तर आत्ता सध्या तरी नाही, 2-3 प्लांट्स आहेत तर ते लावते मी. एकच प्लांट आहे पण 2-3 प्लांटरमध्ये तेच लावायचं आहे. बऱ्याच झाडांची नावं मला माहिती नाही आहे, तरीसुद्धा ना आता झाडांबद्दल आहे ना तेवढी माहिती झाली की कोणतं झाड इनडोअर आहे, कोणतं आउटडोअर आहे, कोणाला कसं पाहिजे, खत, पाणी, ऊन, हे सगळं आहे ना समजायला लागले. त्यामुळे ना थोडासा अभ्यास झाला आहे माझा याबद्दल. त्यामुळे सोपं जातं झाडांची छान जे आहे ते ग्रोथ करणं. आणि हे एक जे प्लांटर आहे ना ते गणपतीच्या वेळेस सफाई चालली होती माझी आणि तेव्हा ते माझ्या हातून पडलं आणि ते तुटलं. तर जास्त काही फुटलं नाही आहे, तरी त्याला मी असं सेलो टेप गुंडाळलं आहे आणि एका प्लांटरमध्येच ते मी ठेवते, त्यामुळे ते दिसून येत नाही जे मी सेलो टेप लावलं आहे ते.
ते मला फेकावंसंच वाटत नाही, कारण मला असं वाटतं एखादी झाड जे आहे ना त्याच्यात छान वाढेल म्हणून. TV युनिटच्या इथे मी ब्लॅक कलरचे प्लांटर आहेत, त्यात मी मनी प्लांट्स लावलेत भरपूर. तर ते मला आता सगळे काढायचे आहेत. मी ॲमेझॉनवरून काही प्लांटर्स आहेत ते मागवलेत एकाच रंगाचे, जेणेकरून दिसायला छान दिसेल. ते आले का मी तुम्हाला दाखवेल. आणि तेव्हा मी प्लांट्स अजून कमी करणार आहे, कारण खूप अवघड जातं आहे मला हे सगळं मेंटेन करणं. अक्का दाखवायला. आता मी फक्त एवढं जे लिव्हिंग रूम आहे ना ते पूर्ण झाडून घेते, आणि तेवढी जी जागा आहे ना ती पूर्ण ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे. मातीची पूर्ण डाग आहेत ना त्या फरशीवर लागतात आणि ते दिसून येतं व्हाईट कलर असल्यामुळे. तर तेवढं सगळं क्लीन करून घेते. हे फुटलेलं प्लांटर जे आहे ते मी ह्याच्यात ठेवते, त्यामुळे दिसून येत नाही. मला माहिती आहे तुटलेल्या किंवा फुटलेल्या वस्तू घरामध्ये ठेवायच्या नसतात, पण ठीक आहे. आणि ही सगळी जी झाडं आहेत ती मस्त माझी लावून झाली आहे आणि छान दिसते आता. तर ही सगळी जी झाडं आहेत ना 8-1 दिवसापासून बाहेरच होती गॅलरीमध्ये. आता मी सगळी घरात घेतली आहे. पाऊससुद्धा चालू झाला आहे. झाडं सगळी बाहेर ठेवली ना तर घरामध्ये खरंच खूप रिकामा वाटतं, सुनं सुनं वाटतं मला. आणि जागच्या जागी वस्तू असल्या ना तर छान दिसतं. उन्हाळ्यामध्ये खूप आम्ही कलिंगड, नारळ पाणी, आंबे खाल्लेले आहोत. आणि आता उन्हाळा संपला आहे तरीसुद्धा कलिंगड मात्र आम्ही आणतो आहे. आणि नेहमी मला सवय आहे कलिंगडवरती थोडंसं मीठ टाकायचं, त्याने छान चव लागते. बऱ्याच दिवसापासून मला दही वडे खायचं खूप इच्छा होती, तर म्हटलं आज बनवतेच मी. सकाळी ना मी डाळ भिजत ठेवली होती उडदाची, आणि थोडी सालवाली होती म्हणून ती तुम्हाला पांढरी शुभ्र दिसत नाही आहे. तर स्वच्छ धुवून घेतली मी आणि भिजत ठेवली, आणि 3-4 तास आता मी मिक्सरला वाटून घेते आणि वडे जे आहेत ते तळून घेते, कारण ह्याला आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचं आहे अर्धा 1 तास. त्यासाठी मी थोडंसं दुपारी जे आहे ते आवरून घेते, जेणेकरून संध्याकाळी आहे ना सोपं जाईल. बाकीचा स्वयंपाकसुद्धा असतो त्यामुळे.
छोट्या साईजमध्येच मी सगळे वडे जे आहे ते करून घेते आणि उरलेलं जे बॅटर आहे थोडंसं ते ठेवून दिलं, कारण खूप जास्त होऊन जाईल, त्यामुळे नंतर उद्या वगैरे त्याचे 1-2 मेंदूवडे होऊन जातील. आणि चटणी जी आहे तीसुद्धा मला बनवायची आहे, तर ती पण बनवून घेते मी आत्ताच, म्हणजे संध्याकाळी मग छान थंड थंड दही वडे. आणि विचार केला आहे मी आज धपाटे बनवते, मिक्स पिठाचे धपाटे. तर डिटेल मी काही रेसिपी नाही सांगते. तर वडे तळून घेतलेत मी आणि थंड झाल्यावर थोडे थंड झालेत आणि आता मी पाण्यामध्ये ठेवते तसेच झाकण लावून. संध्याकाळी मग जेव्हा मी दहीमध्ये टाकेल ना तेव्हा ते सॉफ्ट होऊन जाईल. रात्रीच्या जेवणामध्ये दही वडे आणि धपाटे बस एवढंच आहे. त्यासाठी मी ते ज्वारीचं पीठ घेतलं आहे, थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं चण्याचं पीठ मिक्स घेतलं आहे. त्यामध्ये मी टाकते कांदा, कोथिंबीर, लसूण, मिरची, आलं जे आहे ते मी खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर जरा जास्त टाकते मी. ह्याच्यात आपण पालेभाज्या आहेत, मेथी, पालक वगैरे सुद्धा टाकू शकतो, पण आता फक्त मी प्लेन बनवते त्यामुळे मी कांदा जास्त टाकला आहे. आणि हे धपाटे आहेत ना गरम गरमच खूप छान लागतात. तर आता मी हे धपाट्याचं पीठ मळून घेते आणि बनवते. याच्यामध्ये दहीसुद्धा टाकतात, तर दही आहे मला, ती दही वड्यासाठी सुद्धा लागणार आणि धपाट्यासोबत खायलासुद्धा लागणार, त्यामुळे मी दही टाकत नाही आहे. थोडीच दही आहे, जर मी याच्यात टाकलं तर मग ती दही वड्यासाठी दही नाही राहणार, म्हणून फक्त पाण्याने जे आहे ते मी कणिक मळून घेते. ओल्या पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि जेवढं आपल्याला कणिक लागेल तेवढं घेऊन आहे ना छोटे छोटेच मी धपाटे करते. एक स्वच्छ रुमाल घेतलेला आहे मी, रुमाल काय म्हणणार, सुती कपडा नवीनच आहे, जो मी पुरणपोळी किंवा कशासाठी असे धपाटे किंवा काही आपण बनवतो त्यासाठी लागतं, आणि त्यासाठी एक सेपरेटच मी रुमाल ठेवलेला आहे. तो मी काही हात वगैरे पुसण्यासाठी किंवा भांडी वगैरे पुसण्यासाठी वापरत नाही, तो एक सेपरेटच त्याच्यासाठी आहे. तर तो मी ओला करून घेतला आहे आणि त्यावर धपाटे जे आहेत ते मी थापून घेते. आणि हा जो लोखंडी तवा आहे ना त्यावरच मी बनवते. चपाती, भाकरी, थेपले, धपाटे सगळं त्यावर बनवते. फक्त डोसे वगैरे आहेत ते एका कास्ट आयरनच्या तव्यावर मी बनवते. तर अशा पद्धतीने सगळे मी करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते.
आणि हे जे 2 आहेत ना छोटेवाले धपाटे, ते मी नैवेद्यासाठी बनवलेत. तर वडे पण छान भिजलेत, सगळं जे पाणी आहे त्यातलं मी काढून घेते. टम्म फुगलेले आहेत, पण मी पाणी काढून घेतल्यावर थोडेसे ते चपटे होतात आहे. आणि वरतून मी दही टाकते, त्यामध्ये मी साखर आधीच टाकलं होतं. तर मस्तपैकी दही, त्यावरून मग कोथिंबीरची चटणी, चिंचगुळाची चटणी, थोडीशी शेव, आणि माझ्याकडे डाळिंबाचे दाणे नाही आहे म्हणून ते नाही टाकत, ते टाकले तरी चालतं. तर मस्त आपले दही वडे तयार झालेत. आणि हे जे वडे आहेत ना आपण पाण्यात भिजवून ठेवलेले, ते आपण 2-3 दिवससुद्धा ठेवू शकतो फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात. पण मी जास्त नाही बनवले, आताच आम्ही सगळं जे आहे ते संपवणार. एवढे धपाटे मी केलेत आणि चिकूलासुद्धा मी गरम गरमच दिलेत. आता पहिले मी नैवेद्य दाखवते आणि नंतर आम्ही जेवतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.